यानंतर स्वागतपर भाषण करण्यासाठी मी डॉक्टर विजय पवार सर यांना विनंती करतो. आदरणीय मंचावर उपस्थित, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले, माझ्या विनंतीला मान देऊन या संस्थेत दुसऱ्यांदा आलेले आदरणीय प्रसन्नजी वराळे साहेबांचं मी या संकुलातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. जसं महाराष्ट्र गीतात दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचे आदरणीय वराळे साहेब आज सुप्रीम कोर्टाचे जज आहेत आणि लवकरच ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस व्हावेत अशी शुभेच्छा त्यांना देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे सुरेश जोंधळे दुवा आहेत आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमात. अशोकजी ठाकूर साहेबांना त्यांनी मुद्दाम या संस्थेत पाचारण करायला लावलं. मला सांगितलं की त्यांना घेऊन जा, त्यांचं भाषण मुलांना ऐकवा, ते खूप चांगले वक्ते आहेत. मी वराळे साहेबांचं वक्तृत्व ऐकलेलं आहे, अमोघ वक्तृत्व आहे, अतिशय चांगलं बोलतात ते. म्हणून मी अधिकचा वेळ घेत नाही. शिक्षण प्रसारक मंडळातर्फे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जास्ती वेळ न घेता थांबतो. जय भारत. मैं बड़े सम्मानपूर्वक आमंत्रित करना चाहूँगा इंटैक के चेयरमैन अशोक सिंह जी ठाकुर सर. उनके लिए सिर्फ एक ही सेंटेंस कहना चाहूँगा. स्वर्गीय इंदिरा जी गांधी की संकल्पना से शुरू हुआ इंटैक, जिसके प्रथम चेयरमैन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जी थे और आज विद्यमान चेयरमैन माननीय अशोक सिंह जी ठाकुर सर है. छत्रपति शिवाजी महाराज की 9 हॉर्न है, उसमें से 3 हॉर्न हेरिटेज के अंतर्गत अशोक सिंह जी ठाकुर सर संभाल रहे हैं धरोहर के तौर पर. और श्री राम अंकित 3 मुद्राएं भारत में हैं, उसमें से 1 मुद्रा भी धरोहर के तौर पर संभालते हैं श्रीमान अशोक जी ठाकुर सर. बड़े सम्मानपूर्वक आदरपूर्वक मैं आमंत्रित करता हूं साक्षात ठाकुर जी को. इस विद्या के मंदिर में सबसे पहले माँ सरस्वती को नमन करता हूँ और राष्ट्रपिता महात्मा गांधी, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और मेरा आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी को मुजरा और शब्दों से सुमन अर्पित करते हुए आज के इस कार्यक्रम के प्रमुख वक्ता हमारे अपने भारत के सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति माननीय वराळे सर, इस संस्था के सर्वे सर्वा सचिव डॉक्टर विजय पवार, आदरणीय मंच और यहाँ उपस्थित सभी छात्र छात्राएं, शिक्षकगण, सबसे पहले मैं आपका इंटैक की ओर से हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ कि एक मुझे सौभाग्य है कि इतनी बड़ी हस्तियों के साथ मुझे इस मंच शेयर करने का मौका मिला. मैं विजय पवार सर को दिल के गहराइयों से आभार व्यक्त करता हूँ. मुझे ताज्जुब हुआ कि आज इतनी बड़ी संख्या में आप सभी इस हॉल में उपस्थित हैं और यहाँ सबसे जो अच्छे वक्ता हैं वो हमारे वराळे सर हैं. आज जिस पोजीशन पे हैं सर, मुझे सुन के खुशी हुई कि इसके पहले जब वो औरंगाबाद में जस्टिस थे तब पहली बार आपके कॉलेज में इस कैंपस में आए थे. आज दोबारा जब वो आए हैं तो सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति के रूप में आए हैं और हम सर सभी की इच्छा है कि आप जब तीसरी बार आए तो सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति बन के आए. हमारी सबकी ढेर सारी शुभकामना आपके साथ में. मेरा संबंध क्योंकि हेरिटेज से है, हमारी भारत की विरासत को आप लोगों के कारण, हमारे यूथ के कारण, हमारी नई जनरेशन के कारण, हमारी भारत की सभ्यता और हमारी जो संस्कृति है वो फिर से अच्छी होनी चाहिए. और इसी का कारण इंटैक यानी इंडियन नेशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चर हेरिटेज, जिसकी स्थापना 84 में स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जी ने की थी, वो पहले चेयरमैन थे. उनका एक ही एम, उनका एक ही ये था कि हमारी भारत की जो संस्कृति विभिन्न जगह फैली हुई है, जिसका केयर टेकर कोई नहीं है, जो भारतीय ASI जो करती है, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करती है, लेकिन उनके कोई लिमिटेशन होते हैं उनके. तो इसीलिए उन्होंने एक ऐसी गवर्नमेंट की एक फंडिंग तैयार की और जिससे हमारा काम चलता है. तो हम पूरे भारतवर्ष में नहीं, हम पूरे विश्व में हेरिटेज के काम करने वाली संस्थाओं में एक संस्था है. हमारा काम यह है कि हमारे मोहल्ले में, हमारी गली में जो भी हमारी विरासत है हम उसको अच्छे से सहेजें, उसको काम करें उससे. इंटैक एक बहुत बड़ा काम ये करता है सर
कि जो शायद दुनिया में नहीं, विश्व में कोई नहीं कर सकता, वो हम करते हैं सर। हमारा काम ये है कि सर हमारी जो एक परंपरागत हमारी कहानियां होती हैं, हमारे नाना नानी, हमारे दादा दादी जो हमें कहानियां सुनाते हैं जो कभी लिखित नहीं है, उनको लिख के उनका डॉक्यूमेंटेशन करना। आपको याद होगा कि बचपन में हमारी नानी नाना हमें लोरियां सुना के सुलाया करती थी। क्या आज आपने वो लोरियां सुनी है कहीं पर? मुझे नहीं लगता कि आप में से किसी ने सुनी है। इन सबको डॉक्यूमेंटेशन करके इंटैक अपने आर्काइव्स में रखता है ताकि हमारी ये संस्कृति कभी विलुप्त ना हो। और इसका काम तो मेरे को लग रहा है कि विजय पवार साहब आपके माध्यम से ज्यादा करा सकते हैं। सर मैं ज्यादा वक्त आपका बिल्कुल नहीं लूंगा, मैं 2 मिनट में अपने शब्दों को यहीं विराम दूंगा, क्योंकि आप सभी जानते हैं कि मैं हेरिटेज से हूं, तो मैं कुछ ऐतिहासिक तथ्य आपके सामने जरूर प्रस्तुत करूंगा। हमारे जेब में सबके रुपए होते हैं, सिक्के होते हैं, रुपए होते हैं, लेकिन यहां सभी बैठे लोगों से मैं आमंत्रित करूंगा कि कितने लोगों को मालूम है कि ये रुपया शब्द आया कहां से? ये रुपया शब्द का जनक कौन था? किसने शब्द का नाम दिया कि हमारी जो लोकल करेंसी है उसका नाम रुपया है? एनीवन? मैं आपको बताता हूं। देखिए यही हमारी भारतीय संस्कृति का एक बहुत बड़ा दोष है कि हम जिस चीज का उपयोग करते हैं, हम जिस चीज को जानते हैं, जहां हमारा आर्थिक आदान प्रदान होता है, क्योंकि सर ने बताया कि यहां पे मैनेजमेंट भी सिखाया जाता है। तो ये रुपया शब्द देने वाला 16वीं सेंचुरी में हमारे भारत का एक सुल्तान था, शेरशाह सूरी। उस शेरशाह सूरी ने हमारी करेंसी को रुपया शब्द नाम दिया। और ये रुपया शब्द नाम कहां से आया होगा? आपने सोचा कि रुपया क्यों रुपये नाम दिया? क्योंकि इसके पहले हमारे चलन का नाम दिनार था, जो अभी बाहर चले गया। अशरफी थी, आपने सुना होगा। टका था, आपने फिल्मों में डायलॉग सुना होगा ना, अरे तू तो 2 टके का आदमी है, वो टका। उससे आदमी की औकात मापी जाती थी उस सिक्कों से। तो शेरशाह सूरी ने सबसे पहले सिक्कों को, 11 ग्राम वजन के सिक्के को नाम शब्द दिया रुपया। अब आपको लगा कि रुपया शब्द कहां से आया? तो चांदी को संस्कृत में रूपा कहा जाता है, और रूपा का अपभ्रंश धीरे धीरे, क्योंकि हमारे अपभ्रंश होने की जो कहावतें हैं ना वो बहुत ज्यादा है, तो रूपा से वो अपभ्रंश होकर रुपया बन गया। और मुझे आज बताते समय बहुत आपको खुशी हो रही कि उस रुपये को जो शेरशाह सूरी ने उस जमाने में 16वीं सेंचुरी में नाम दिया था, भारतवर्ष ने सबसे पहले अपना खुद का रुपया 1950 में चलवाया। और इस समय सर, जस्टिस सर, हमारे इस समय उसको 75 साल हो रहे हैं, तो हम अपने भारतीय रुपए का 75 साल मना रहे हैं। ये है हमारे संस्कृति का एक बहुत बड़ा पार्ट। और जैसे मैंने आपको ये बताया कि हमारे अपभ्रंश होने की बहुत कथा है, तो एक इंटरेस्टिंग कथा है। आपने सुना होगा, कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली? क्योंकि हमारे डॉक्टर दीपेन शर्मा बैठे हैं, वो भोज नगरी से आए हैं, तो एक कहावत चलन थी कि कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली। लेकिन देखिए ये भी एक अपभ्रंश है, क्योंकि किसी राजा की जो तुलना होती है ना, वो किसी गंगू तेली से नहीं कराई जा सकती। एक राजा की तुलना राजा से कराई जाती है। जैसे सिकंदर ने पोरस को हराने के बाद में उसको पूछा कि आपके साथ क्या सलूक किया है, तो उन्होंने बोला कि मेरे साथ वही सलूक होना चाहिए जो एक राजा ने एक राजा के साथ करना चाहिए। तो उस समय में, जैसे धार में उस समय प्रसिद्ध थे राजा भोज, उस समय साउथ में एक डायनेस्टी थी गंगतैल, उसके राजा का नाम था गंगतैल। तो देखिए वो गंगतैल का अपभ्रंश होके क्या हो गया? गंगू तेली। तो ये हमारे अपभ्रंश होते रहता है। विजय सर, मैं अपने शब्दों को यही विराम दूंगा, क्योंकि मुझे भी बहुत आतुरता है वैराले सर को सुनने की। मैं फिर कभी आप सभी के आगे बहुत अच्छी चीजें शेयर करूंगा जब भी मुझे सौभाग्य मिलेगा। और बहुत बहुत थैंक्स। और सबसे खास बात यह है कि यहाँ पर कंप्यूटर का एक लैब खुलने जा रहा है, खासकर जो बच्चे कंपटीशन में बैठते हैं। तो मैं विजय सर को और उनकी टीम को भी बहुत ढेर सारी शुभकामना दूंगा कि सर ऐसे सेंटर जल्दी से शुरू किया जाए, ताकि हमारे आने वाली जनरेशन को इसका लाभ हो। आपको और सभी लोगों को दिल के गहराइयों से आपने मुझे बोलने का मौका दिया। मैं आभार व्यक्त करते हुए अपने शब्दों को यहीं विराम देता हूं। नमस्कार। बहुत बहुत धन्यवाद सर। गागर में सागर भरना किसे कहते हैं ये आपने सुन लिया। अभी अशोक सिंह ठाकुर सर ने जो कहा, टके से लेकर रुपयों तक, रुपयों से लेकर जाते जाते एक एडवाइस भी देकर गए कि आईटी सेक्टर्स में बच्चों को जाने के लिए लैब तैयार हो जाए। सर आपको आश्वासित करना चाहते हैं संस्था की ओर से कि संस्था में जब भी कोई मार्केट में जो चलन चलता है, चलन मतलब जिसकी आवश्यकता होती है, वो कोर्सेस यहाँ पर लाए जाते हैं। और उसी कोर्स में महाराष्ट्र में सिर्फ 2 जगह चलने वाले होटल मैनेजमेंट एंड कैटरिंग टेक्नोलॉजी, ये वाला भी कोर्स यहाँ पर ही चलता है। बहुत बहुत धन्यवाद सर। यानंतर सबका बोलना होने के बाद
अंत में बोलते हैं जज साहब, और ये तो भारत के जज है जिन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में अपनी पढ़ाई पूर्ण की और वहीं पर लोया सर के साथ अपने करियर की शुरुआत की। उसके पश्चात महामहिम राष्ट्रपति तत्कालीन प्रतिभाताई पाटिल ने उन्हें जज ऑफ बॉम्बे हाईकोर्ट का खिताब दिया और वहाँ पर 2022 तक उन्होंने सेवाएं दी। उसके पश्चात तत्कालीन और अभी के वर्तमान महामहिम राष्ट्रपति महोदय द्रौपदी मुर्मू जी ने चीफ जस्टिस ऑफ कर्नाटक हाईकोर्ट का आदेश सर को दिया और वहाँ पर 2024 तक सर ने सेवाएं दी। और उसके पश्चात पुनश्च एक बार महामहिम राष्ट्रपति द्रौपदी जी मुर्मू ने आदेशित किया, प्रमाणित किया, सत्यापन किया और सर के पास जिम्मेदारी दे दी कि अब वे सुप्रीम कोर्ट का जज बने। इसलिए मैं बड़े ही सम्मानपूर्वक जस्टिस प्रसन्ना जी वराळे सर को विनयतापूर्वक पोडियम पर आने के लिए विनती करता हूं। माननीय महोदय, आप ग्रामीण टेक्निकल एंड मैनेजमेंट कैंपस एनबीए एक्रेडिटेड ऑटोनॉमस के छात्र एवं शिक्षक वर्ग को संबोधित करें, मार्गदर्शन करें। आदरणीय प्रसन्न भालचंद्र वराळे सर। व्यासपीठावर विराजमान माझे स्नेही अशोकसिंगजी ठाकूर, व्यासपीठावर विराजमान ग्रामीण टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक आणि ज्यांच्या असीम प्रेरणेने या महाविद्यालयाने एक वेगळी अशी उंची गाठलेली मी आता अनुभवतो आहे, पाहतो आहे, असे आपणा सर्वांचे लाडके विजयजी पवार, डॉक्टर विजयजी पवार, व्यासपीठावर विराजमान शर्माजी, प्राचार्यजी, आमच्या समाज कल्याणचे सेवानिवृत्त अधिकारीजी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद आणि आपण सर्व माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आपल्या सर्वांच्या समवेत आज उभं राहून खरं तर आज मी फक्त असं म्हटलं होतं की मी येईन आणि आपल्या संस्थेला भेट देईन आणि या निमित्ताने थोडंसं मग आपल्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे। कुठलंही भाषण नाही, कुठलाही उपदेश नाही, तर केवळ आपल्याशी या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळते म्हणून ही संधी मी घेतो आहे। माझे बंधुतुल्य स्नेही सुरेशजी जोंधळे जे आमच्या अशोकजींचे आणि आमचे स्नेही आहेत, सुरेशजी तर मला माझ्या बंधूंसारखे आहेत, त्यांच्याकडचा एक व्यक्तिगत कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने मी नांदेडला आलो। अशोकजींशी काल भेट झाली आणि सुरेशजींनी आग्रह केला की आपल्याला संस्थेला पुन्हा एकदा भेट द्यावी लागेल। विजयजींनी आता अनेक उत्तम पद्धतीने ही संस्था वाढवली आहे। जसं आपल्या संत वाङ्मयात संतांनी म्हटलं होतं की बीज आधी अंकुरले तयाचा वृक्ष झाला, आता त्या पद्धतीने ह्या बीज लावलेल्या एका शिक्षण संस्थेचा एक मोठा वृक्ष होताना मी पाहतो आहे आणि त्याबद्दल विजयजी आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितच अभिनंदनास पात्र आहे। मित्रहो, काही दिवसातच महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरे करणार आहोत आणि छत्रपतींविषयी फार छान म्हटलं गेलं की बहुतजनांसी आधारू निश्चयाचा महामेरू, यशवंत कीर्तिवंत वरदवंत गुणवंत जाणता राजा, अशा या छत्रपतींचं या निमित्ताने आपण स्मरण करूया, त्यांच्या प्रती आपला आदर व्यक्त करूया। या निमित्ताने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपण आदरपूर्वक वंदन करतो आहोत। आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही आपण आदरपूर्वक स्मरण करतो आहोत। आणि ज्या एका गोष्टीने मला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं ती गोष्ट अशी होती की मला सांगितलं सुरेशनी की आता पवार सरांनी फार उत्तम पद्धतीची अभ्यासिका ही आता ते साकारत आहेत आणि या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीचं ग्रंथ साहित्य वाङ्मय उपलब्ध होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना या ग्रंथसंग्रहाचा फायदा घेता येईल आणि त्यांना आपलं ज्ञान वृद्धिंगत करून घेता येईल।
ही गोष्ट मला अधिक आकर्षित करून गेली यासाठी की आपण आज ज्यांचं आदरपूर्वक स्मरण करतोय संविधान शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाविषयी आपण एवढ्या दरवेळी जाणतो की बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं आणि हजारो वर्ष शेकडो वर्ष जे शोषित वंचित होते, अज्ञानाच्या दारिद्र्याच्या गर्तेत होते, अशा लाखो बांधवांना माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा ऐतिहासिक दस्तावेज आम्ही आमच्यासाठी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिला. पण बाबासाहेबांचं हे कर्तृत्व एका बाजूला आहेच, पण त्याही बरोबर बाबासाहेब हे माझ्या मते या देशातील सर्वात मोठे ज्ञान महर्षी होते. बाबासाहेबांची गती ह्या अनेक विषयात बाबासाहेब हे अत्यंत पारंगत होते, पण त्या विषयांकडे फारसं आपलं लक्ष जात नाही. बाबासाहेब हे केवळ भारताच्या पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर अत्यंत मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. बाबासाहेब हे अत्यंत उत्तम, ज्याचा दुर्दैवाने आपण फारसा आढावा घेत नाही, हे भारतीय पत्रकार होते. आणि त्याहीपेक्षा आपल्याला कदाचित हे माहीत होत नाही, कारण की बाबासाहेबांचं सर्व लिखाण मुख्यत्वे अर्थविषयक किंवा राजकारण विषयक हे सर्व इंग्रजीतनं झालेलं असल्यामुळे आपल्याला ही कल्पना नाही की बाबासाहेबांनी मराठीतून जी आपल्या जनतेसाठी पाक्षिकं सुरू केली त्या पाक्षिकातले बाबासाहेब हे पूर्णतः वेगळे आहेत. बाबासाहेबांनी मूकनायक आणि जनता या पाक्षिकांमधलं जे लेखन केलेलं आहे तिथे दिसणारे बाबासाहेब या मातीचा एक वारसा घेऊन पुढे जातात आणि तिथे बाबासाहेबांचं लिखाण हे लख देशी मराठी संतवाणीने समृद्ध असं असतं. तर बाबासाहेब हे या पद्धतीने घडले याचं कारण बाबासाहेबांचा प्रचंड ज्ञानाचा व्यासंग. आणि म्हणून जेव्हा बाबासाहेबांनी आपलं घर बांधलं तेव्हा जगातला हा एकमेव माणूस असा असेल की ज्यांनी स्वतःच्या राहण्याकरता फक्त आपल्या आणि कुटुंबियांसाठी 2 मजले ठेवले आणि एक मजला हा पूर्ण त्यांची अभ्यासिका होती, ज्या अभ्यासिकेमध्ये जमिनीच्या तळापासून ते छतापर्यंतच्या उंचीपर्यंत त्या अभ्यासिकेत केवळ पुस्तकं आणि पुस्तकं होती. अशा पद्धतीने ज्ञानाचा आग्रह करणाऱ्या या ज्ञानमहर्षीचं स्मरण करताना आपण ह्या अभ्यासिकेची सुरुवात करतो, ही मला मोठी आनंददायी घटना वाटली. आणि दुसरा वैयक्तिक भाग असा की आपल्यापैकी काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल, मी नेहमी असं म्हणतो की जन्म आपला कुठे होईल हा अपघात आहे. ते काही कुणी ठरवून असं सांगत नाही की बाबा मला अमुक एका घराण्यात जन्म द्यावा देवाने किंवा माझा जन्म या कुटुंबात झाला तर चांगलं. तर तो जो आपल्या हातातला भाग नाही. पण हे माझं सुदैव की माझा जन्म अशा कुटुंबात झाला की ज्या कुटुंबाला बाबासाहेबांचा परिसर स्पर्श लाभला. माझे आजोबा ज्यांना बाबासाहेबांनी आपले सहकारी म्हणून निवडलं आणि कर्नाटकातल्या एका गावातनं त्यांना सांगितलं की तुला आता यावं लागेल औरंगाबादला, मी शिक्षण संस्था सुरू करतो आहे. त्या शिक्षण संस्थांच्या निर्माणाची जबाबदारी, इमारतींची जबाबदारी, माझी इच्छा आहे की तू त्याच्याकडे काम करावंस, त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि क्षणाचाही विचार न करता माझ्या आजोबांनी बाबासाहेबांचा तो आदेश शिरसावंद्य मानून ते औरंगाबादला आले. त्यांच्यानंतर माझे वडील तिकडे आले आणि हे माझं भाग्य की जेव्हा माझे वडील औरंगाबादला आले तेव्हा बाबासाहेबांनी विचारलं की याचं काय विचार आहे, पुढे काय करण्याचा विचार आहे. त्यांनी सांगितलं की त्याला कला शाखेत रस आहे, तो कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छितो. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, मग याला आता माझ्याकडेच राहू दे. बाबासाहेबांच्याकडेच राहून बाबासाहेब जेव्हा तिथे यायचे औरंगाबादला त्यावेळी त्यांच्यासोबत तिथे थांबून त्यांना बाबासाहेबांच्या वास्तव्याचा लाभ लाभला, मार्गदर्शनाचा त्यांना हे भाग्य लाभलं. जेव्हा माझ्या वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं तेव्हा पुन्हा बाबासाहेबांनी विचारलं की तुला काय करायचं आहे. तेव्हा माझ्या वडिलांची त्यावेळी अशी इच्छा होती की शिक्षकी पेशाविषयी त्यांना आकर्षण होतं आणि
त्यांना असं वाटलं की आपण प्राध्यापक व्हावं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबासाहेब मला असं वाटतं की मी प्राध्यापक व्हावं. तेव्हा बाबासाहेब म्हणाले प्राध्यापक खूप आहेत, पण त्यापेक्षा माझी इच्छा आहे की तू वकील व्हावं. आपल्या समाजातील लोकांच्याकडे, त्यांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या समस्यांचं निराकरण करण्याची संधी तुला मिळेल. कारण की या समाजात एखाद्या उत्तम वकिलाकडे जाणं, त्याची फीस परवडत नाही. अशामुळे आर्थिक विवंचनेमुळे अनेक लोकांचे प्रश्न हे खरे असून त्यांच्यावर होणारा अन्याय दिसत असू नये, त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करता येत नाहीत. आणि हे दुर्दैव आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तू वकील व्हावा आणि या आपल्या समाजातल्या लोकांची मदत करावी. बाबासाहेबांचा तोही शब्द माझ्या वडिलांनी पाळला. ते वकील झाले, ते नंतर न्यायिक अधिकारी झाले. आणि हे माझं भाग्य की माझ्या वडिलांना बाबासाहेबांच्या त्या सगळ्या सहवासातनं पुस्तकांविषयीचं प्रेम तयार झालं. आणि त्यांनाही ह्या प्रेमामुळे त्यांनीही आपला पुस्तकांचा संग्रह, व्यक्तिगत संग्रह वाढवला. त्या वाढवायच्या निमित्ताने सातत्याने प्रयत्न केले. सहज सांगतो की त्या काळी माझे वडील जेव्हा न्यायाधीश म्हणून काम करत होते तेव्हा बरेचदा त्यांची बदली ही तालुक्याच्या ठिकाणी व्हायची. आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला कल्पना आहे की सोयीसुविधा ह्या त्या तुलनेने कमी असतात, पुस्तकांची दुकानं कमी असतात. म्हणून माझे वडील मग महिन्यातनं एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे. पुस्तकातली महत्त्वाची जी काही दुकाने आहेत त्या दुकानांना एक दिवस ते भेट द्यायचे. नवीन जी कुठली पुस्तकं प्रकाशित झाली ती पुस्तकं घेऊन यायचे. आणि त्या दुकानदारांना त्यांनी सांगून ठेवलेलं होतं की जर मला आता काही कामामुळे दर महिन्यात येणं झालं नाही तरी नवीन पुस्तकं आली तर कृपया माझ्यासाठी त्याच्या प्रती तुम्ही बाजूला ठेवा. मी कोणा माणसाला पाठवून देईन, त्यांच्याकडून पुस्तकांची किंमत आपल्याला देईन, ती पुस्तकं मला पाठवा. अशा पद्धतीने आपल्या त्यावेळेचा असलेल्या वेतनामध्ये, खरं तर त्या काळात फारशी काही वेतनं चांगली नव्हती, पण त्या वेतनातनंही थोडीशी रक्कम ही पुस्तकांसाठी, ठराविक रक्कम बाजूला ठेवून बऱ्याचदा माझी आई म्हणायची सुद्धा, अहो काय तुम्ही दर महिन्याला जाता जिल्ह्याच्या ठिकाणी, दुसरं काही घेऊन यायच्याऐवजी काही नवीन गोष्टी येतात, तुम्ही आता मुलं मोठी होत आहेत असं काही आणायच्याऐवजी दरवेळी गेलात की पुन्हा एक मोठा पुस्तकांचा ढीग घेऊन येतात. परंतु ह्या त्यांच्या पुस्तकांच्या प्रेमामुळे आम्ही देखील, मी माझी बहीण वाचनाकडे वळलो आणि सुदैवाने तो छंद मलाही लाभला. आपण सर्व मंडळी तरुण आहात आणि म्हणून माझं हे आपल्याला आव्हान राहील. ते आव्हान मी तुम्हाला माझ्यापेक्षा एक उत्तम अशी सुंदर कविता आहे जी मला फार आवडते, सफदर हाशमी नावाच्या कवींची कविता आहे, ती सांगेन की किताबें कुछ कहना चाहती है, किताबें कुछ कहना चाहती है, किताबें करती है बातें, किताबें करती है बातें कल की आज की पल पल की, किताबें करती है बातें कल की आज की पल पल की, किताबें करती है बातें फूलों की बम की, किताबें करती है बातें खुशियों की गमों की, प्यार की मार की, किताबें कुछ कहना चाहती है, क्या तुम इन किताबों की बातें सुनना नहीं चाहोगे, किताबें कुछ कहना चाहती है. सफदर हाशमींची ही कविता मला वाटतं आपण सर्वांनी त्याच्यातला भावार्थ जर घेतला आणि त्या पद्धतीने जे तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचं वाङ्मय वाचा, जरूर वाचा. तुम्हाला जर नाट्यात्मक काही आवडत असेल तर उत्तम पद्धतीची नाटकं, आपल्याकडे साहित्याची इतकी प्रचंड मोठी परंपरा आहे. आणि विजयजी, मी तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो की मी या ज्या सभागृहात पाहिलं की या सभागृहात आपण ज्या पद्धतीने अब्दुल कलामजींना स्थान दिलं त्याच पद्धतीने मुंशी प्रेमचंद आहेत, आमचे भीमसेनजी आहेत, अगदी रफी साहेब आहेत, लताबाई आहेत किंवा दिलीप कुमार आहेत. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रातली अत्यंत दिग्गज मंडळी आहेत. त्यामुळे या लोकांच्याबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याबद्दलची पुस्तकं आहेत. अनेकांनी लिहिलेली स्वतःची आत्मचरित्र आहेत. तेव्हा ह्या पद्धतीचं जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला नाट्यात्मक आवडत असेल तर नाट्याच्या पद्धतीने असेल, कादंबरीच्या पद्धतीने असेल, कथा वाङ्मयाच्या पद्धतीने असेल, कवितेच्या पद्धतीने असेल, हे जरूर आपण वाचा.
आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही इतर वाचनासाठी, अवांतर वाचनासाठी थोडासा वेळ जरूर द्या. वाचन करा, आपल्या मित्रांच्या बरोबर त्याची चर्चा करा. मी जसा सुरेशचा उल्लेख केला, अशोकजींनाही कल्पना आहे की माझ्या आणि सुरेशच्या मैत्रीचा अत्यंत महत्त्वाचा धागा म्हणजे पुस्तकांची आवड. आणि त्यामुळे गेली 30-35 वर्ष आम्ही जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा कधीतरी अगदी बऱ्याच दिवसांनीही भेट होते, पण आवर्जून पुस्तकांचा उल्लेख येतो, नवीन काय वाचलं याविषयीची चर्चा होते. तेव्हा अशा पद्धतीचा हा जर आपण आवर्जून प्रयत्न केला तर निश्चित आपल्या स्वतःसाठी तर ते उपयुक्त ठरेल. परीक्षेसाठी वाचन आपण जरूर करा, पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही या सगळ्या परीक्षातनं पुढे जाल आणि या समाजातला एक घटक म्हणून, नागरिक म्हणून जेव्हा समाजात याल, तेव्हा उत्तम नागरिक म्हणून तुम्ही या समाजात वाढण्यासाठी, घडण्यासाठी पुस्तकांचीच तुम्हाला मदत होईल. पुस्तकं तुम्हाला उत्तम नागरिक बनवतील. जसे चीनी म्हण आहे की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपया भाकरीसाठी खर्च करा आणि 1 रुपया पुस्तकासाठी खर्च केला. आणि पुला असं म्हणाले की 1 रुपया तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल आणि 1 रुपयाचं पुस्तक तुम्हाला का आणि कसं उत्तम पद्धतीने जगावं यासाठी पुस्तकावर खर्च करा आणि तो तुम्हाला खर्च केलेला रुपया त्यासाठी मदत करेल. तेव्हा अशा पद्धतीने हे विद्येचा व्यासंग आपण वाढणं आवश्यक आहे. कारण तुम्ही सर्व तरुण मंडळी, मला नेहमी मी असं म्हणतो की ही सर्व माझी तरुण मित्रमंडळी ही म्हणजे एक ऊर्जेचा असं प्रचंड भांडार आहे. फक्त ह्या ऊर्जेला उत्तम पद्धतीने त्याला एक चांगली दिशा देणं, त्या ऊर्जेचा सकारात्मक दृष्टीने उपयोग करून घेणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण इतके ऊर्जेने भरलेले आहात, ह्या ऊर्जेचा इतका मोठा स्रोत आहात की ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणून मी नेहमी आवाहन करतो की मित्रांनो, ही ऊर्जा नेहमी आपण आपल्या सकारात्मक कामासाठी, सकारात्मक विचारांसाठी आपल्या ऊर्जेचा खर्च करा. अगदी मी नेहमी हे असं आवाहन करतो की मित्रांनो, जसं अशोकजींनी पण सांगितलं की हा विचार आपल्या डोक्यात नेहमी ठेवा की या देशाची परंपरा, या देशातला अत्यंत महत्त्वाचा जो पैलू आहे, जो इतर सर्व देशांना आकर्षित करतो, तो आहे या देशातला परस्पर सामंजस्य आणि बंधुतेचा भाव, जे आपल्या संविधानातील एक मार्गदर्शक तत्व म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. आणि बाबासाहेबांच्यावर त्यावेळी असं म्हटलं जायचं की बाबासाहेबांनी ही जी त्रिसूत्री घेतली आहे, न्याय, समता आणि बंधुता, ही फ्रेंच राज्यक्रांतीपासून प्रभावित होऊन घेतलेली आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेत असं सांगितलं की अशा पद्धतीने म्हटलं जातं, हे खरं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीने ही तत्त्व प्रस्थापित करण्याला मदत केली, पण मी ही तत्त्व जी घेतली आहे ती भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून घेतलेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं होतं, त्यांची जी त्रिसूत्री होती, प्रज्ञा, करुणा आणि शील, त्याच त्रिसूत्रीला या नव्या पद्धतीने संविधान करताना आम्ही बंधुतेवर भर दिला आहे. मूळ आमचं सूत्र जे होतं, माझ्या मनातला बंधुतेचा जो मूळ धागा होता, जे सूत्र होतं, ते बुद्धांच्या करुणेचा भाव जो आहे तो होता. आणि म्हणून आपल्या संविधानातही आपण आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की आपल्या देशात अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक पंथ, हे सगळे असतानाही आपण सर्व भारतीय आहोत, सर्व भारतीय माझे बंधू भगिनी आहेत. हा भाव आपल्याला महत्त्वाचा आणि हा आपल्याला नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. दुर्दैवाने काही वेळा मी काल जे पाहतो, कधी कधी या पद्धतीच्या भावनेला तडा देण्याचं काम काही मंडळी करतात. कृपया अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रकाराला आपण बळी पडू नका. आपल्या देशाचं मूलतत्व हे बंधुतेचंच आहे. अगदी पूर्वीची
संत वाङ्मयाची परंपरा असेल ज्याचा मी नेहमी उल्लेख करतो, किंवा मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की आजही आमचे काही कवी अत्यंत उत्तम पद्धतीने यावर भर देतात. तुमच्यापैकी काही मंडळींना चित्रपट आपण पाहत असाल, मराठी सिनेमे आजकाल फारसे हे होत नाहीत, व्यावसायिकदृष्ट्या चालत नाहीत, पण एका मराठी चित्रपटातला जो चित्रपटाचा विषय पण खूप चांगला होता, तो जरी व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही तरी त्यातलं एक गीत होतं. हे चित्रपटातलं गीत असलं तरी ते मला खूप आवडतं. चित्रपटाचं नाव होतं उबंटू आणि चित्रपटातल्या त्या गीताच्या ओळी होत्या, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. या पद्धतीचं सुंदर सोपं छोटं साधं हे तत्वज्ञान आजही आपले कवी आपल्याला सांगतात. त्यामुळे कृपया माझ्या तरुण मित्रांनो, मला आपल्याला हेच आवाहन करायचं की या देशात अनेक जाती, पंथ, धर्म, परंपरा, खाण्यापिण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती, अगदी वस्त्र पेहरावाच्या पद्धती, या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे कितीही वेगवेगळ्या असली, उत्तरेकडे आमच्या खाण्यामध्ये येणारा घटक वेगळा असेल, डाळी असतील, कडधान्य असतील, दक्षिणेकडे मुख्यतः खाद्य जे ते सगळं आहे तांदळावर आधारित आहे, त्यामुळे भात असेल, इडली असेल, डोसा असेल. तेव्हा खाण्यापिण्याच्या पद्धती, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती, वस्त्र नेसण्याच्या पद्धती, या सर्व अनेक भागा आपण पहा वेगवेगळ्या आहेत. परंतु तरी देखील भारतीय म्हणून आपण सर्वप्रथम बाबासाहेबांनी जसं म्हटलं की मी आधी सर्वप्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय आहे, तेव्हा हीच भावना आपण सर्वांनी कायमची आपल्या मनात ठेवली पाहिजे. आपल्या मनात हा भारतीयत्वाचा धागा, हे भारतीयत्वातलं स्फुल्लिंग कधीही विझू देऊ नका. कुठलाही प्रयत्न झाला, कशाही पद्धतीने झाला, हे यासाठी आपल्याला सांगतो की आपण तरुण आहात. तरुण वय हे असं असतं की बरेचदा ते प्रभावक्षम असतं. कोणीतरी आपल्याला खूप प्रभाव जर टाकला तर साधारणतः असं कधी कधी घडू शकतं की त्या प्रभावाखाली तरुण मन हे आकृष्ट होतं. परंतु जेव्हा केव्हा आपण अशा कुठल्याही पद्धतीचा विचार येईल तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाला विचारा, या देशाच्या परंपरेचा आढावा घ्या. या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे ते म्हणजे या देशाचं संविधान आहे. त्यामुळे या संविधानातलं संविधानिक तत्त्व जे आहे, संवैधानिक तत्त्व, ते तत्त्व आपण पाळतो आहोत ना, आणि त्या तत्त्वाची पायमल्ली तर आपण करत नाही ना, ही स्वतःशी खात्री करून घ्या. तुम्ही या देशाचे उत्तम नागरिक बनाल, या देशासाठी तुम्ही महत्त्वाचं योगदान द्याल, याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही. शेवट एका छोट्याशा कवितेच्या ओळीनी करतो, जी पुन्हा मला खूप आवडते. दुष्यंत कुमार नावाचे कवी आहेत, अशोकजींना किंवा शर्माजींना माहीत आहेत. हिंदीतलं फार उत्तम काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. बहुत हो गई पीर अब हिमालय से कोई गंगा बहनी चाहिए, हेच त्यांनी लिहिलं. आणि त्यांच्याच ओळी आहेत की कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं होता, कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तुम्ही सगळं करू शकता, फक्त ही तुमची ताकद जी आहे, ही ताकद आपल्या समाजाच्या भल्यासाठी, आपल्या राज्याच्या भल्यासाठी, आपल्या देशाच्या भल्यासाठी आणि मानवतेच्या भल्यासाठी खर्च करा. मित्रांनो, तुम्हाला कुठलंही बंधन नाही, तुम्हाला स्काय इज द लिमिट. आपण इतके आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जातात, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण सर्व नवीन क्षेत्र आपली सगळं आपण भारतीय मुलं काबीज करता आहेत. तेव्हा तुम्ही देखील निश्चितच उत्तम शिक्षण घेऊन पुढे यशस्वी व्हाल, यशस्वी नागरिक म्हणून पुढे कालक्रमण कराल. तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा. आपण या निमित्ताने मला इथे बोलवलं, आपल्याशी संवाद साधायची संधी दिली, याबद्दल आपले आणि विजयजी आणि व्यासपीठावर माझे सर्व स्नेही यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. कार्यक्रमाचा समारोप आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, पण तत्पूर्वी सरांनी जे सांगितलं, वाचाल तर वाचाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायबोली विसरले नाहीत. दिल्लीवरती राज्य करणारे हे आपले
प्रसन्न मनाने प्रसन्न नाव असणारे वराळे सर मायबोलीतून आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं. पुस्तकाने मस्तक सशक्त होतं आणि अभ्यासाने सशक्त झालेलं मस्तक मग कुणापुढेही नतमस्तक होत नाही असा मोलाचा संदेश वराळे सरांनी आपल्यासमोर दिला. आणि या सभागृहामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सभागृहामध्ये जशी एंट्री केली तर फक्त निरीक्षण केलं नाही तर निरीक्षण करून परीक्षणही केलं आणि किताब से खिताब तक जाने तक आपको हौसला बढ़ाया. इसके लिए संस्था की ओर से मनपूर्वक धन्यवाद देता हूँ. आणि ज्या कामाचं स्वरूप पाहून आपण इथे आला होता त्या कामाचं स्वरूप असं की खालच्या मजल्यावर बौद्धिक सत्र आणि वरच्या मजल्यावर वाचन सत्र. हे वाचन सत्र आगामी 8 दिवसामध्ये पूर्ण होईल अशी संस्थेच्या वतीने मी आपणास ग्वाही देतो. 1 लाखापेक्षा जास्त पुस्तकं या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील अशी संस्थेच्या वतीने माननीय डॉक्टर विजय पवार सरांच्या वतीने आपणास ग्वाही देतो. आणि हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभाषा चाहे अनेक है. मनपूर्वक धन्यवाद सर.